हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. मी प्रिया, माझ्या फॅशन आयडिया बाय प्रिया युट्यूब अगदी मनापासून स्वागत आहे. आज बघा सगळ्यांसाठी युनिक काय ते घेऊन. आता काय होत आहे, आता बघा उन्हाळा येते म्हणजे उन्हाळ्यात अजून कसं होतं, मुलांच्या जोपर्यंत मुलांच्या एप्रिलमध्ये एक्झाम होत नाही तोपर्यंत कसं मुलांना सुट्टी वगैरे नसते ना. आता उन्हाळ्यात कसं होतं, आपण कसंही जरी पाणी दिलं ना मुलांना, शाळेत वगैरे गेलं का नाही की दुपारचं वगैरे पाणी गरम होतं का नाही, मग त्यासाठी सगळ्यांसाठी युनिक काय दिलं बघा. अशी बॉटल असते बघा, ही आपण बॉटल भरून दिली. आता स्टीलची बॉटल बघा, स्टीलची बॉटल असली का नाही, आपण जरी मुलांना पाणी वगैरे भरून दिलं का नाही तर काय होतं, आता आपण घरून समजा थंड पाणी दिलं, माठातलं वगैरे पाणी दिलं तर काय ते जास्त वेळ पाणी गरम राहत नाही. परत ना जरा धग वगैरे लागली का नाही, मुलांना गरम पाणी प्यायचं म्हणलं की मुलांना कसं पाण्याची जशी तहान जाते तशी गरम पाण्याने जात नाही. काय कसं सगळीच मुलं कसं होतं, शाळेत आता टाकीची वगैरे सोय असते, पाण्याची वगैरे असतात ना, जारची वगैरे सोय असते, पण काही ना मग जारचं वगैरे पाणी पित नाहीत ना. मग काय काय असते बाबा, जार नाही घरचं त्यांना पाणी लागतं. मग उन्हाळ्याचं तर पाणी तर पिलेलं भरपूर चांगलं असतं. उन्हाळ्यात मुलांना 2-2 बॉटल द्यायला लागतात. मग 2-2 बॉटल द्यायला लागते. मग काय होतं, पाणी तर गरम होतं. त्या सगळ्यासाठी युनिक काय तर घेऊन येणार, म्हणजे पाणी थंड राहील पाहिजे. जसं आपण एखाद्या बॉटलला कसं कपडा वगैरे लावून आपण छान असं करतो, तसं मी तुम्हाला त्या बॉटलला करायचं एकदम साधं सोपं छान असं सांगणार. त्यासाठी बघा काय घेतलेलं आहे. हा घेतलेला आहे बघा, हा का शर्ट, हा जुनापणा शर्ट आहे. फक्त घेताना मी शर्ट घेतले म्हणजे हा जुनापणा शर्ट आहे, पण हा शर्ट घेतलेला. पण घेताना पण काय करायचं एवढंच की बघून घ्यायचं, म्हणजे घेताना जर असा कपडा म्हणजे एकदम सुती घ्यायचं, जेणेकरून कसं पाणी त्यात ओलावा धरून राहील ना, असा घ्यायचा कपडा. त्याच्यापासून छान युनिक काय करतो मी त्यासाठी असा बघा हा टी शर्ट घेतलेला. ह्याच्यापासून छान युनिक आपण काहीतरी करणार, तर यात तुम्हाला सांगते. पहिला आपण कटिंग करून एकदम सोपं आहे, थोडक्या साहित्य, जास्त काही वेळ नाही. एवढा शर्ट लागणार, इथं अस्तर वगैरे काही नाही. आपण ह्याचा डबल म्हणून हे वापर करतो, या तुम्हाला सांगते. पहिला आपण कटिंग करून घेऊया. आता पहिला बघा शर्ट व्यवस्थित असा ठेवायचा. हा बघा शर्ट ठेवलेला आहे. आपण बघून घ्यायचं उंची आपल्या केवढ्या बॉटलच्या. आता बघा ह्याची उंची बरोबर बसती का, एवढ्यात बरोबर बसती का, हा एवढ्यात बरोबर आपली उंची बसते. त्यामुळे व्यवस्थित उंची बसते ना, एवढ्यात आपण कट करून घेऊया. घेताना फक्त दोन्ही समप्रमाण खालचा डबल लेअर मध्ये घ्यायचं. घेताना बघा ही आहे असं मी एवढा कट करून घेणार आहे. मग पुढे तुम्हाला सांगतेच. पहिला आपण हे कट करून घेऊया व्यवस्थित. हे ठेवूया, हेच आपण परत ना आपल्याला उपयोग येणार. आता बघून घ्यायचं हे व्यवस्थित दोन्ही कपडे असे डबल होता, अजून एक डबल घरी घेऊन म्हणजे 4 पदरी झालेला आहे कपडा. 4 पदरी कपडा झाल्यावर व्यवस्थित असं हा बघून घ्यायचं. बघा व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं एकसारखं. बघा व्यवस्थित आता हे 4 पदर एकच ठेवून असं व्यवस्थित बॉटलचं ठेवायचं मेजरमेंट आणि आपण कट करून घेणार आहोत. ठेवताना थोडं थोडं साईडला शिलाई मारून ठेवायचं व्यवस्थित. बघा एवढं आपण आहे असं कट करून घेऊया. ठेवताना काय करायचं, खाली अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी लागणार, म्हणजे शिलाईला, आणि इथून वरच्या साईडने ठेवायचं म्हणजे आपल्याला फोल्ड करण्यासाठी. आणि आपण कट करून घेऊया. पडद्याला वगैरे कसं वरच्या साईडने नाडे करतो तसं नाडे टाईप आपण करणार. त्यामुळे घेताना आपल्याला 1 इंच घ्यायचं, खालच्या साईडनं अर्धा इंच. आणि आता बघायचं हे कट करून घेऊया व्यवस्थित एकसारखं. हो एक कट करून घेतलेलं एकसारखं. बघून हे 4 पदरी झालेले आहेत. 4 म्हणजे आपण घेताना डबल मध्ये घेतलेले. आता हे असं आहे असं ठेवणार आपण. घेताना हे जाड का घेतले म्हणजे जेणेकरून जास्त ओलसर जरा राहिले का नाही, म्हणजे पाणी वगैरे नॉर्मली आपलं थंड राहणार त्यासाठी घेतलेलं आहे. आता बघा हे बरोबर झालेलं आहे. तर आपण काय करायचं आता, व्यवस्थित हे आपण स्टिच करून घेऊया दोन्ही साईडनं एकसारखं. हे बाहीचं घेऊया आपण. त्याचं बाहीचं आपल्याला गोल सर्कल कट करायला लागणार आहे. त्यासाठी बाहीचं आपण घेऊया. हे बघायचं का, हा व्यवस्थित आपण याचा गोल सर्कल कट करणार आहे. त्यासाठी आपल्याला एक नॉट करण्यासाठी लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर काय करायचं, हे बघायचं का, सरळ बाजू आणि खालच्या साईडला सरळ बाजू, ही उलटी बाजू ठेवायची. आणि हे पहिल्या दोन्ही बाजू एकसाथ जोडून घेऊया. मग पुढे तुम्हाला सांगते. बघा आता
ही सरळ बाजू एका अशी ठेवायची. आपण पहिलं स्टिच करून घेऊया एकसारखं. खालचे 2 पदर वरचे 2 पदर व्यवस्थित घ्यायचे. घेताना जरा नॉर्मल जे बोटाचं असतं जरा लूजच घ्यायचं, म्हणजे जेणेकरून व्यवस्थित बोटाला आतमध्ये गेली पाहिजे किंवा बाहेर आली पाहिजे. आता बघायचं बघा, ह्या साईडने आपण शिलाई करून घेतलेली व्यवस्थित. जरी तुम्हाला वाटतंय ना ह्या साईडने जर तुम्हाला ठेवायचं असेल तर ह्या साईडने आपल्याला फोल्ड करायला लागेल. आता बघून घ्यायचं आलेले. आता काय करायचं, हे 4 पदरी आपण धरून शिलाई फक्त केलेले काय, ह्या साईडने शिलाई केलेली आहे. सरळ बाजू आपल्याला बाहेर काढून घेणार, हे उलट्या बाजूने आपण आतल्या साईडने केलं, सरळ बाजू बाहेर काढणार. हे झालेलं आहे. आता काय करायचं, खालचा हा पोर्शन आहे ना, हा बॉटलच्या खालचा जो तो गोल आकारात आपण कट करायचा. त्यासाठी बघून घ्यायचं मेजरमेंट. तरी तसं नाही समजलं ना तरी का काय करायचं, साधे सिंपल साईड का ह्या जिथं आपण शिलाई केली ना तिथनं का असं मेजरमेंट का ठेवायचं. गेलं का तो का भरते किती भरते आपलं बघते 10.5चं माप. तर आपण 10.5चं करून घेऊया कट. गोल सर्कलमध्ये आपण कट करणार आहोत. त्यामुळे घेताना का किंवा जरी तसं नाही ना कळलं तरी ह्या बॉटलच्या आकारावर आपण जसं घेते तसं ह्याच्यावर कट करून घेऊ शकतो. 2 ऑप्शन आहेत. ते आपण जे साईडचे मेजरमेंट घेतले त्याच्यावर आपण कट करू किंवा बॉटलचं पण घेऊन थोडंसं शिलाई मार्जिन साईडने ठेवायचं आणि व्यवस्थित आपण कट करून घेऊया एकसारखं. घेताना बघा डबल घडीचा कपडा घेतलेला आहे आपण. गोल सर्कल कट करून घेतलेले आहे आपण. आता काय करूया, ह्याला पहिल्यांदा आपण जोडून घेऊया दोन्ही एकसाथ. पूर्ण राऊंड दोन्ही कपडे एकसाथ जोडून घेऊया. हो का, हे व्यवस्थित असं ठेवायचं का ह्याच्यावर आणि ह्याच्यावर शिलाई करायला घेऊया आपण एकसारखी. घेताना जेवढी शिलाई घेतली तेवढंच घ्यायचं, जेणेकरून कमी जास्त होणे म्हणजे बरोबर आपलं एकसारखं आलं पाहिजे. सारखं व्यवस्थित जोडून घ्यायचं. फक्त जोडताना बघायचं गोल ठेवलेला आहे तो गोल आतल्या साईडला ठेवले, ही उलटी बाजू आहे बाईची आणि हा गोल बघा गोल आतल्या साईडने ठेवलेला म्हणजे शिलाई सगळी आतल्या साईडला. कट केलेला कपडा आहे ना तो खाली ठेवायचा आणि त्याच्यावर गोल आकार ठेवायचा. मग म्हणजे बरोबर गोल आकारची शिलाई सगळी आज जाणार. नाहीतर जोडायचं जरी वाटते तुम्हाला नॉर्मली तरी गोलचा आकार जास्त झाला असेल शिलाई लॉक करून घ्यायची किंवा डबल शिलाई दिली तर चालेल. बघा आता हे का झालेलं आहे आपलं. पूर्ण याला आपण शिलाई करून घेतलेलं आहे. हे बाहेर काढून घेऊया आपण व्यवस्थित. का एकसारखं आपलं असं गोल तयार झालेलं आहे. असं बाहेर काढून घ्यायची. इथं बघा थोडंसं नॉर्मली थोडं इकडे तिकडे टचेबल असल्यामुळे होतं पण काही हरकत नाही. आता बघायचं व्यवस्थित असं हो काय एक छान पे करून घेऊया एकसारखं व्यवस्थित फोल्ड करून घेऊया. आता बघा हे मस्त पिके का छान असं आपले झालेले आहेत. आता काय करायचं तुम्हाला सांगते. इथं का केलेलं मी तुम्हाला सांगितलं तसं इथं का नॉड आपल्याला इथनं आपल्याला नॉड काढण्यासाठी आपण इथं जसं आपण मी म्हटलं काय पडद्याला ठेवतो तसं ठेवायचं. आता पूर्ण राऊंडला आपण आतल्या साईडला फोल्ड करून घेतलेलं. आता बघा फोल्ड केलेलं चौका व्यवस्थित एकसारखं फोल्ड केलं. आता बघा आतल्या साईडने काय करायचं, जिथं आपण शिलाई करतो ना त्या साईडने काय करायचं, ह्या साईडला दोन्ही आपण कट देऊन घेऊया म्हणजे बरोबर आपल्याला नॉड बाहेर काढण्यासाठी. दोन्ही कपड्याला व्यवस्थित का कट देऊन घ्यायचं. बघितलं तसं ह्या साईडला पण देऊन घ्या म्हणजे आपल्याला नॉड काढण्यासाठी बरोबर येणार आहे.
हे जी नॉड काढली तरी चालेल किंवा नसेल ना तर अशी पण आपण ह्याची नॉड छानपैकी का काढून घेऊ शकतो. हे बघा घ्यायचे आपले सर्कलनुसार. आता बघून घ्यायचं मेजरमेंट ह्याचं हिथून धरायची अशी व्यवस्थित आणि बघा पूर्ण राऊंडला जिथपर्यंत पोहोचली तिथपर्यंत. आणि काढताना जरा नॉर्मली एक्स्ट्राच काढायची म्हणजे काय होईल आपल्याला थोडीशी राहिली तरी चालेल पण परत ना आत जाऊ नये. आता हे बघा करून घेतलेलं आहे. तेव्हा काढून घेतलं. ह्याला काय करूया आपण छोटंसं लटकन करून घेऊ. लटकन का करायचं आहे असं ठेवलं तर ना कसं होतं नुसती नॉड ठेवली का नाही ती नॉड आत जाण्याची शक्यता असते ना. त्यामुळे काय करायचं आपण छोटंसं दोन्ही साईडला लटकन करून घेऊ म्हणजे नॉड कशी जरी सोडली ना तरी बायका कसं नॉड निघून आहे. त्यामुळे व्यवस्थित का लटकन करू. रेग्युलर कसं लटकन करतो बघा ही नॉड का काढून घेतलेली. पहिल्यांदा लावताना एका साईडनंच आपण नॉड लावून घेऊया. एका साईडनं पहिल्यांदा आपण हे काढून घेऊया. ही नॉड त्यातनं ओवून घ्यायची बाहेर व्यवस्थित. जिथं ओल केली ह्यातनं करायची ह्यातनं काढायची आणि ह्यातनं बाहेर काढून घेऊया आपण. एकसारखं तुम्ही कशाच्या साह्याने व्यवस्थित असं काढून बाहेर घ्या. पहिलं ह्या साईडने शिलाई करून घ्यायची मगच वरची पट्टी आपण जसं मी सांगितलं तसं आपण फोल्ड करतो का नाही एखादी पट्टी नॉडवर काढण्यासाठी ती परत शेवटी करायची. कारण का करायचं हे म्हणजे कारण आपण जर पहिल्यांदा ही पट्टी फोल्ड करून घेतली आणि परत शिलाई केली तर ना ते आपल्याला ओपन ठेवता येणार नाही. त्यामुळे असं करायचं. किंवा वरच्या साईडनं आता फोल्ड तर मी नॉर्मलच केलेलं आहे. बघा आता हे नॉड्स जर बिना ह्याचे लटकन जे असेल तर नॉड लगेच पडली असते पण इथं बघा आपण लटकन केलं त्यामुळे आत जाण्याची शक्यता नाही. आता आपण काय करूया ह्या साईडने पण छान असं बघा झालेलं दोन्ही समोर नारळ ठेवतो का असं लूज ठेवायचं. आता बघा हे मस्तपैकी छान असं झालेलं आहे. हो का हे छान असं बनवून झालेलं आहे तर तुम्हाला सांगते बघा. आता ही घेतलेली आहे बॉटल. हो का व्यवस्थित असं हे नॉड सारायचं आणि ह्यात व्यवस्थित हो का बॉटल घालून घ्यायची. पहिल्यांदा बॉटल घालून व्यवस्थित घ्यायची मग परत पाणी वगैरे भरलं तरी मस्तपैकी हो का छान अशी हो का झालेली आहे. मस्त झाली की नाही बघा हो का व्यवस्थित अशी सारून घ्यायची बघा. बरोबर छान अशी हो का झालेली आहे आपली. आता हे बघायचं हो का जेवढी पाहिजे तेवढी अशी ठेवायची हो का व्यवस्थित असं आणि हो का नॉड व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची. हे का करायचं जेणेकरून खाली वगैरे जाऊ नये म्हणून नॉड केलेलं आहे. जर तुम्ही टाईट वगैरे शिवले किंवा टचेबल शिवले तरी चालेल कपडा जसा तुम्ही घेतला तसा. मग काय कसं करा खाली गेलं की मग प्रॉब्लेम होणार. त्यामुळे व्यवस्थित असं घेतलेलं आहे. असं जरी आवडत असलं ठेवा नाही ठेवलं तर का असं आतल्या साईडला पण घालू शकतो. साईडने किती पण ओलं करा मस्तपैकी करा छान असे बघा झालेले आपले युनिक काय ते केलेले मस्तपैकी वर पण जाते परत खाली असं सारू नको. मुलांना पाणी वगैरे प्यायचं पडलं तर मस्तपैकी कसं होतं प्लॅस्टिकची बॉटल देण्यापेक्षा मुलांना स्टीलची बॉटल कधी पाण्याला दिलेली चांगली. आणि आता उन्हाळ्यात तर बघा असं छान असं स्टीलच्या बॉटल वगैरे एकदा घेतली की नाही स्टीलची बॉटल बरेच दिवस टिकते. आपण काय चांगलं क्लीन वगैरे करत असतो आणि मुलांना बॉटल प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये टिफिन वगैरे किंवा पाणी वगैरे देण्यापेक्षा स्टीलच्या बॉटलचा छान असं वापर करत जा मस्तपैकी आपल्याला पाहिजे असं पाणी. आणि बघा आता ह्यात व्यवस्थित मुलांनी पाणी वगैरे भरलं जरी शाळेत जरी घरून नाही नेलं आणि जरी शाळेत मुलांनी टाकीत वगैरे पाणी भरलं का नाही. आता टाकीला पाणी थंड असलं तर शाळेत कसं होतं या धगीमुळं कसं होतं जास्त गरमीमुळे ना पाणी वगैरे गरम होतं ना. नॉर्मल असं ओलं करून ठेवलं का नाही पाण्याने तर बघा मस्तपैकी पाणी असं थंड राहणार बघा. युनिक कसं छान असं भारी वाटते का नाही. मुलांसाठी युनिक काय ते केले तुम्ही जेवढं किंवा आपल्याला जरी प्रवासात वगैरे कुठं जायचं म्हटलं का नाही तरी ह्याचा छान असं उपयोग होतो. जेवढ्या तुमच्या बॉटल्स ना तेवढ्या बॉटलचं मेजरमेंट तुम्ही छान असं का बनवू शकता मस्तपैकी छान असं जाड बारीक पाहिजे तेवढं करता येतं बघा. आणि कसं झालंय नक्की मला कमेंट करून सांगा. युनिक काय तर साधं सिंपल छान असं मी बघा केलेलं आहे मस्तपैकी छान असं. तुम्ही असं नक्की ट्राय करा. आणि बघा आता उन्हाळ्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. मुलांना तर पाणी भरपूर वगैरे प्यायचं द्यायचं म्हणलं पाणी गरम व्हायचं काही टेन्शन नाही. असं आपण वगैरे पाणी बरोबर भरून थोडंसं नॉर्मली आपण ह्याच्यात ओलसर केलं का नाही पाणी पण थंड राहणार गरम पण पाणी होणार नाही. मुलांनी 2-3 बाटल्या किती बाटल्या नेले का नाही तर मुलं हे काही डबल कपडा लावायचं नाही. समजा काय होतं काय शाळेत मुलांना पाण्याचं म्हणजे जमत नाही घरगुती पाणी लागतं फिल्टरचं वगैरे पाणी लागतं किंवा काय मुलं आता उन्हाळ्यामुळे सांगतात बाबा टीचर लोक की पाणी तुम्ही 2-3 बाटल्या उन्हाळ्याचे भरपूर पाणी पिलेलं चांगलंच असं त्यात घेऊन या. मग तरी तुम्ही अशी एक बॉटलला कपडा लावून नेला म्हणजे असं छान असं काहीतरी केलं आणि 2 बॉटल असे ह्यातलं पाणी संपले तुम्ही त्यात परत ओतून ओलसर करून ठेवू शकता.
मस्तपैकी छान असं झालंय की नाही बघा, युजफुल झालंय का नाही काहीतरी. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ जर थोडाफार आवडल्यानंतर इतरांनाही शेअर करा. मी एकदम पूर्ण कटिंग आणि टिचिंग सांगितलेलं म्हणजे काय वगैरे करायचं. पहिलं मी जर सांगितलं तर हा कपडा घेताना मी बघा डबल घेतलेला आहे कपडा. हा सुती वगैरे एकदम पूर्ण घेतला तरी चालेल, घेताना फक्त जाड करायचं, काम जाड करायचं म्हणजे जेणेकरून ओलसर. घेताना डबल कपडा घेतलेला आहे व्यवस्थित. वरच्या साईडने बघा आता 1 इंच फोल्ड करण्यासाठी म्हणजे आपल्याला किंवा 1.5 इंच घ्या तुमच्या मेजरमेंटसाठी जे कोणाला लागतं. खालच्या साईड अर्धा इंच घेतलेला हा गोल सर्कल आपण कट करून घेतलेला आहे जेवढ्या कपड्याच्या मेजरमेंटनुसार. तिथून पहिले शिलाई करून आपण सर्कल वगैरे करून घेतलेलं आहे. मग इथनं फोल्ड केलेलं आहे, आतल्या साईडनं तिथनं 2 होल वगैरे आतल्या साईडला फोल्ड करून आपण छान नॉड लावून घेतले. मस्तपैकी छान असं झालेलं आहे की नाही बघा, किती छान झाले. तर चला असेच नवीन व्हिडिओ बघायचं, चला पुढल्या व्हिडिओ. बाय बाय, थँक्यू.